उंबरठ्यावरचा कलश ओलांडून आज खऱ्या अर्थानं आमची लक्ष्मी आमच्या घरी आली. आज आमचं बाळ पहिल्यांदाच आमच्या घरी येणार होतं आणि बाळ याच्या अगोदर पावसाने हजेरी लावली बघा. आणि माझं बाहेर इथं डेकोरेशन थोडंसं करायचं होतं, पण पाऊस सुरू झाला, हवा सुटली, त्याच्यामुळे मला बाहेर काही करताच येईना. मी पाऊस बंद व्हायची वाट बघत होते आणि वातावरण असं काहीसं झालं होतं. म्हटलं आता बाळ तर येणार आणि पाऊस तरी सुरू झाला. आता इथं आतमध्ये ना मी डेकोरेशनच्या तयारीला लागले होते, पण आरव असताना मला खूप जास्त मदत केली बरं का. म्हणजे सगळी फुलं वगैरे असे सोलून देत होते, त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करत होते आणि त्यांची पण तेवढीच उत्सुकता होती की बाळ आज घरी येणार आहे म्हणून. त्याच्यामुळे ते दोघं मला असं लय मनापासून मदत करत होते. आणि इकडं मग माझं नेहमीप्रमाणे करू तर कसं करू डेकोरेशन, असं अगोदर तर लय ठरवलेलं असतं आपण असं करू तसं करू, पण ऐनवेळी असं होतं की कसं करू हा खूप मोठा प्रश्न पडतो. आणि मला तसंच झालं होतं. मग म्हटलं चला जसं होईल तसं होईल. आता 1 तास होता रोहिणीला यायला. बाकी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग इथं लागले होते तयारीला. अगोदर मुलांनी मी गुलाबाच्या पाकळ्या सगळ्या सुट्ट्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर थोड्याशा मी झेंडूच्या करू लागले, पण बाकी सगळं आरव असतानाच बघितलं बरं का. आता विचार केला की म्हटलं चला ह्याच्यामध्ये थोडीशी रांगोळी वगैरे भरू. म्हणजे थोडंसं आपण ज्यावेळेस प्लॅन केलेलं असतं त्यावेळेस गोष्टी करायला खूप पटापटा होतात आपल्याला, हो की नाही. पण तसं माझं झालं होतं. म्हणजे काही डेकोरेशन करायचं हेच फिक्स नसल्यामुळे मला बराचसा टाईम गेला माझा त्याच्यामध्ये. पण म्हटलं चला आता कमी टाईम राहिला होता, पटपट आवरून घ्यायचं होतं, म्हणून मग तयारीला लागली इकडं मी. असं वाटत होतं आता कधीही गाडी येईल, त्याच्यामुळे मला खूप लवकर आवरायचं होतं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर ना बाळ येणार आहे घरी आपल्या आज, त्याच्यामुळे ना असं तो आनंद काही वेगळाच होता आमचा. आणि त्यात काय झालं, गेली 8 दिवस झालं रोहिणीचा आज येऊ उद्या येऊ असं चालू होतं, बाळाला डोस वगैरे दिलेला असल्यामुळं. आणि त्याच्यामुळे आम्ही खूप वाट पाहिली होती ना आज फायनली मग बाळ येणार होतं. आणि इकडं बघा आरव तर खूप जास्त तयारीला लागला होता. मी म्हणत होते नको बाहेर बलून लावायला, कारण मला पिंक कलरचे बलून भेटलेच नव्हते. तर हे काय आरव असता ऐकणार दोघं जण. म्हटलं चला आहेत कलरफुल तर लावायला लागले, तर म्हटलं चला लावून देऊया ह्यांना. आणि मग इथं बाहेर आपले थोडेसे असे पर्पल कलरचे होते ते लावले. पिंक जरा असते तर आणखीन जरा जास्त छान वाटलं असतं. आणि इथं बघा असं थोडंसं वेलकम काढलं, पण ते तुम्हाला म्हणतात तसं हवा सुटल्यामुळं ना थोडंसं पाकळ्या वगैरे बऱ्याचशा तिथून माझ्या उडून गेल्या होत्या. आणि इथून आता आतमध्ये तुम्हाला मी दाखवते बघा. आता इथं फक्त एक रुमाल माझा अंतरायचा राहून गेला होता इथं व्हिडिओमध्ये, परत तुम्हाला दिसेलच नंतर. आणि हे असं काहीचं डेकोरेशन होतं. आमची लक्ष्मी, दुसऱ्या टाकलं गोंडसपरी, सगळ्यांची लाडकी आणि आमच्या काळजाचा तुकडा. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे आमची भाग्यलक्ष्मी, खरंच भाग्यलक्ष्मी आहे ती. आणि इकडं आता रूममध्ये मग आतमध्ये पण तिथं जास्त काही नव्हतं बरं का, अगदी थोडंसं आणि अगदी छोटंसंच केलं होतं सेलिब्रेशन. पण हे सॉरी डेकोरेशन. पण घरात सगळीकडे असं फुलांचा घमघमाट सुटला होता ना, असं सुगंध दरवळत होता, त्याच्यामुळे आणखीन जास्त फ्रेश वाटत होतं. आणि इथं मग प्लेन बेडशीट नव्हतं, त्याच्यामुळे काही बटरफ्लाय काढलेलं जास्त हायलाईट झालंच नाही. आणि हा आस्ताच्या आणि आस्ताच्या पप्पांच्या चॉईसचा बाळासाठी फ्रॉक आणला होता, तर ते सुद्धा त्यांनी लावला बेडला पाठीमागं. आणि हे 8 वाजताच्या आयडियावर का इथं असं थोडंसं डेकोरेशन ठेवायचं करायचं, डॉगी ठेवायचं वगैरे असं. तर चला आता इथलं तर सगळं झालंच आहे बऱ्यापैकी दाखवून तुम्हाला. आता बाहेर जाते, कारण आता गाडी कधीही येईल, त्याच्यामुळे म्हटलं बाकीची काही तयारी आपली राहिली असेल तर अजून एकदा चेक करूया म्हटलं. आणि खरं तर हा व्हिडिओ अगोदर शूट ह्याच्यासाठीच केला की बाहेरच हवा सुटली असलेल्यामुळं मला वाटायचं की डेकोरेशन बाळ येईपर्यंत राहतं की नाही काय माहिती. आणि मग म्हटलं चला एखादी क्लिप घेऊन ठेवा, तुम्हाला पण पाहता येईल म्हणून. आणि इथं आमच्या असता तर खूप जास्त उत्सुक होती, पण इतकी वाट पाहिली ना तिनं की काय विचारूच नका. आता इथं बघा आत्ती आणि मी दोन्ही साईडला दोघीजणी बसलोय का तर ते फुलं उडत होती म्हणून. आणि मग आस्ताच्या आमच्या मध्ये 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 चालू होतं, आज जायचं बाहेर जायचं, आईला फोन कर कुठंपर्यंत आली, आई बघ ना किती वेळ झाला, हे असं तिचं काहीच चालू होतं. त्याच्यानंतर तिनं फ्रेश झाली, तिने हेअरस्टाईल करायला लावली होती आणि अशी काहीशी फुलं घातली होती केसात. आणि मग मला म्हणते दाखव मला व्हिडिओ काढून मम्मा मी कशी दिसते. आणि हे बघा अशी काहीशी दिसत होती, तिला खूप जास्त हसायला येत होतं. आता इथं अंधार पडला पूर्ण आणि 8 वाजता इथं वाट बघत होते आणि आता इकडून गाडी आलेली बघा. इथं आत्तीने ना बाळावरून आणि रोहिणीवरून आयुषवरून ना सगळ्यांवरून असं तुकडं ओवाळून टाकला. आणि तोपर्यंत इकडं मग मी आतमध्ये थांबले होते आरतीचं ताट घेऊन. आणि आता आतमध्ये येतील बघा.
आता तू वाळू का वार आहे बाहेर या तिच्या पायाने घे ना तिला घे रोहिणी त्यात पाय उठवा थोडीचा बाप्पा ट्रेन झालाय सांग वर उचलू नाही दिदाला जबरदस्ती जागी ठेवली दादा जपते तर लवकर काय ते ओळखायली नाही लवडतली पण नव्हती आता तुझा फोन यायच्या आधी 2 मिनिटं तिथं म्हणत होती मला फोन कर म्हणून मी म्हणले येते एवढं मग काय तर दिदाला जबरदस्ती जागी ठेवली मग अशीच म्हटलं होतं तिला टाईट झालंय होय अगं काय खाल्लं मी एवढा दमली हा मग काय साडी छान दिसते अगं आम्ही सगळ्यांनी तर इथं ना बाळाला भरपूर घेतलं होतं पण आजोबा राहिले होते तर आजोबांनी घेतलं इथं बघा आणि तिला खेळवत बसले होते नातीला गप्पा मारत आणि मग म्हटलं चला आता बराच वेळ झाला जेवणाचं बघूया म्हटलं म्हणून मग आता जेवण करायचं होतं आम्हाला तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा चला बाय